नमस्कार मित्रांनो, जवळपास 14 जिल्ह्यातील असे अनेक लाभार्थी शेतकरी आहेत की ज्यांना रेशन कार्डवरती अन्नधान्याच्या ऐवजी त्यांना पैसे मिळत असतात आणि ह्या पैशांचे वितरण मागील अनेक महिन्यांपासून थकले होते, ज्यावर वारंवार तक्रारी देखील केल्या जात होत्या। परंतु आता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण त्यांच्यासाठी आता पैसे मिळणार आहेत। या संदर्भातील GR देखील आलेला आहे आणि या GR नुसार 145 कोटी रुपयांच्या भरीव निधीची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली असून त्याचे वितरण देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसातच होणार आहे। आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे जवळपास 23 लाख शेतकरी आता यामध्ये पात्र झाले आहेत, ज्यांच्या खात्यावरती या योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि जिल्ह्यानुसार याद्या देखील त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। नक्की कोणाला हे पैसे मिळतात, तसेच हे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी काय करावे लागणार आहे, GR नक्की काय सांगतोय, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा GR नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील आणि किती रुपये जमा होणार आहेत ही सर्व माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणूनच हा GR आपण लगेच पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून सर्व योजनांचे अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। तर मित्रांनो, या संदर्भातील GR नक्की काय सांगतोय ते आपण आता पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, हा GR आहे। या GR मध्ये अनेक माहिती दिली आहे। आता बघा, यामध्ये 14 जिल्हे आणि कोणते शेतकरी किंवा कोण पात्र असणार आहे, तर 14 जिल्ह्यांमधील APL DBT म्हणजेच की केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरण करण्याबाबतचा हा या ठिकाणचा शासन निर्णय असणार आहे। शासन निर्णय कधीचा आहे, तर बघा 18 मार्च 2026 म्हणजे आजचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता याचे वितरण देखील केले जाणार आहे। ही DBTच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट निधी वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्या 14 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी रेशनिंग धान्याच्या ऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट पैशांचे वितरण केले जाते। आता हे 14 जिल्हे नक्की कोणते आहेत त्याबाबत देखील माहिती यामध्ये देण्यात आली आहे। बघा, या ठिकाणचा हा GR तुम्ही पाहू शकता, संपूर्ण GR आहे। यामध्ये बघा काय सांगितलंय, आता एक तुम्हाला फक्त या GRचा मी सारांश घेतो आणि त्यानंतर लगेच आपण यादी पाहणार आहोत। तर बघा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय यांच्याद्वारे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, कोणकोणते जिल्हे बघा, त्यासोबतच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी जानेवारी 2023 पासून, बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे, जानेवारी 2023 पासून त्यांना प्रतिमाह 150 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करणे म्हणजे जमा होतात। प्रतिमाह किती रुपये, तर 150 रुपये महिन्याप्रमाणे पैसे मिळतात। आणि यामध्ये बघा, रकमेत प्रतिमाह लाभार्थी 170 रुपये अशी वाढ देखील करण्यात आली जून 2024 पासून। किती रुपये, 170 रुपये महिना त्या ठिकाणी मिळतात। आणि यामध्ये बघा, आता 2025-26 साठीचा हा निधी वितरित करण्याबाबतचा GR आलेला आहे आणि यामध्ये बघा 14 जिल्ह्यांसाठीची ही तरतूद एकूण 145 कोटी रुपये, यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता 145 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आणि यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत आपण लगेच पाहूया। बाकी जास्त माहिती आता कोणकोणते, तर APL बघा, जे APL रेशन कार्ड धारक आहेत आणि 14 जिल्ह्यातील लाभार्थी फक्त शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत। आता हा GR आहे आणि यामध्ये आता जिल्ह्यांची यादी आपण खाली पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी जिल्ह्याचे नाव आहे आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे। यामध्ये बघा, अकोला जिल्हा आहे। अकोला जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र झाले आहेत, तर 83,802 अकोला जिल्ह्यातील शेतकरी आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये 2,38,308 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बघा 4,07,941 शेतकरी आहेत। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,97,000 असणार आहे। त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर 1,93,000 आहे। त्यानंतर बघा धाराशिव 1,85,000 आहे। हिंगोली 1,38,000 आहे। त्यानंतर जालना आहे, जालन्यामध्ये 88,000 आहे। त्याखालोखाल लातूर आहे, लातूरमध्ये बघा 1,69,000 आहे। नांदेडमध्ये 2,61,000 आहेत। त्यानंतर परभणीमध्ये 1,77,000 आहे। त्याखाली वर्धा 5,185 आहे। त्याखालोखाल वाशिम आहे 2,72,000 आणि त्याखाली बघा यवतमाळ आहे 1,84,000। असे एकूण 23,58,699 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 145 कोटी आणि त्याहून 50 लाख असा निधी त्या ठिकाणी जमा केला जाणार आहे। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये याचे वितरण देखील सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि सर्व लाभार्थ्यांना साधारणपणे 30 मार्चच्या आधी त्यांच्या खात्यावरती हे DBTच्या माध्यमातून वितरण केले जाणार आहे आणि DBTच्या माध्यमातून त्यांना हे पैसे जमा होणार आहेत। लक्षात घ्या, मी काय सांगितलं,
कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत, तर हे जिल्हे आहेत, 14 जिल्हे बघा. यांची यादी देखील मी आता तुम्हाला वाचून दाखवली आहे. यामध्ये APL जे रेशन कार्ड धारक आहेत, जे अन्नधान्य घेत नाहीत, त्यांना हा लाभ मिळतो आणि त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा देखील होणार आहेत. आता तुम्हाला देखील हे पैसे मिळतात का, किंवा तुम्हाला पैसे मिळून हे मिळणं आपोआप बंद झालं आहे का, हे देखील तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करून, अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते हक्काने कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. जय महाराष्ट्र.